सो वेलकम बॅक फ्रेंड्स. परत एकदा तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण लेक्चर्समध्ये आपण बघितलेलं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत लेवल 1 चे डेव्हिएशन थ्रू प्रिझमचे. ओके, आता लेवल 2 चा प्रॉब्लेम बघायचा आहे. प्रिझम वरती डिपेंड असणार आहे. थोडीशी लेवल वाढवतो. ऍक्च्युली अवघड नाही, प्रॉब्लेम सोपेच आहे, फक्त थोडीशी लेवल मी राईज करतो. लेवल 2 काय सांगितलं बघा, एक प्रिझम दिलाय तुम्हाला आणि ह्या प्रिझमचा समजा हा प्रिझम आहे, समजा नाव देऊया ए बी सी, आणि हा प्रिझमचा हा जो अँगल ऑफ प्रिझम आहे हा 30 डिग्री आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे सांगा, 2 आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट प्रिझम इज √2. आणि हा जो प्रिझम आहे ए बी सी, ह्या प्रिझमचा एक सरफेस जो आहे तो काय केलाय, सिल्वर्ड केलाय. लक्षात येते का बघा, एक सरफेस काय केलाय, सिल्वर्ड केलाय. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे सिल्वर्ड सरफेस जर असेल तर तो काय म्हणून काम करतो, मिरर म्हणून काम करतो. म्हणजेच ह्या सरफेस एसी वरती जर एखादा रे ऑफ लाईट गेला तर त्या रे ऑफ लाईटचं काय होणार, रिफ्रॅक्शन होणार आहे का, नाही, काय होणार, रिफ्लेक्शन होणार आहे. ओके, मग आता प्रश्नात काय सांगितलंय, प्रिझम दिलाय, प्रिझमचं नाव आहे एबीसी. तो प्रिझमचा अँगल ऑफ प्रिझम किती दिलाय, 30 डिग्री दिलाय. आणि एक सरफेस जो आहे तो त्या प्रिझमचा कसा केलाय, सिल्वर्ड केलाय. त्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, √2 आहे. तर तुम्हाला सांगितलंय की एक रे ऑफ लाईट असा इन्सिडेंट केलाय. एक रे ऑफ लाईट कशावरती, सरफेस एबी वरती इन्सिडेंट केलाय. हा नॉर्मल आहे समजा असा. तर कंडिशन अशी आहे की हा इन्सिडेंट रे आहे, ह्या इन्सिडेंट रेने अँगल बनवलेला आहे नॉर्मलशी. तो म्हणजे काय असणार, अँगल ऑफ इन्सिडन्स. हा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे. परंतु कधी, जेव्हा हा जो ह्या मिररकडे जाणारा रे जो आहे तो रे रिफ्लेक्ट होऊन त्याच पाथ मध्ये रिटर्न आला पाहिजे. लक्षात आलं, म्हणजे हा जो रे ऑफ लाईट आहे विच इज रिफ्लेक्टेड फ्रॉम सिल्वर्ड सरफेस विल रिट्रेस इट्स पाथ. समजतंय? ठीक आहे, बघा एक रे ऑफ लाईट, हा जो रे ऑफ लाईट आहे तो कसला झाला, इन्सिडेंट. हा रिफ्रॅक्टेड. आता हा कुणाकडे निघाला, मिररकडे निघाला. मिररवरती जाऊन काय होणार, पाठीमागे येणार, म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन होणार. रिफ्लेक्शन होऊन तो कुठेही जाऊ शकतो, बरोबर. परंतु कंडिशन अशी सांगितलेली आहे की तो काय, ज्या डायरेक्शन मध्ये रे ऑफ लाईट जातोय त्याच डायरेक्शन मध्ये रिटर्न यायला पाहिजे. ओके, त्यावेळी तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स फाइंड आउट करायचा आहे. फाइंड अँगल ऑफ इन्सिडन्स सो दॅट रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टेड फ्रॉम कुणाकडून रे, फ्रॉम एसी विल काय करेल रे, रिट्रेस इट्स पाथ. ठीक आहे, मग आता मला सांगायचं, तुम्ही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. एखादा रे ऑफ लाईट एखाद्या मिरर कडून रिफ्लेक्ट होतो, बरोबर. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, बरोबर. हा आपला लॉ ऑफ रिफ्लेक्शन आहे. एखादा रे ऑफ लाईट मिरर कडून रिफ्लेक्ट होतो, परंतु ज्या पाथ मध्ये जातो त्याच पाथ मध्ये रिटर्न केव्हा येतो, हा अगदी बरोबर आहे, जेव्हा मिरर वरती तो कसा जात असेल, अलॉंग द नॉर्मल जात असेल. हा नॉर्मल आहे आणि ह्याच डायरेक्शन मध्ये रे ऑफ लाईट निघाला, बरोबर. तर हा रे ऑफ लाईट असा जाईल, बरोबर. ह्या मिरर वरती टप्पा पडेल आणि त्याच पाथ मध्ये रिटर्न जाईल, बरोबर. म्हणजे तिथे काय झालं, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू किती झाला, 0 झाला. देन अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती होईल रे, 0. म्हणजेच रे काय होतो रे, रिट्रेस करतो त्याचा पाथ. म्हणजेच पाथ रिट्रेस करण्यासाठी फॉर रिट्रेसिंग द पाथ द इन्सिडेंट रे कसा यायला पाहिजे, शुड अलॉंग द नॉर्मल, शुड कम अलॉंग नॉर्मल. लक्षात राहिले. मग आता नॉर्मलच्या अलॉंग मध्ये यायला पाहिजे. आता हा जर नॉर्मल आहे तर ह्या नॉर्मलच्या अलॉंग मध्ये हा इन्सिडेंट रे यायला पाहिजे. मला सांगा हा अँगल किती असणार, हा 90 डिग्री असणार अँगल. बघा हा 30 आहे, हा 90 आहे, तर मित्रांनो हा अँगल किती असणार, 60 असणार. अरे बापरे. मग हा नॉर्मल आहे, बघा एबी वरती हा जो डॉटेड लाईन आहे ही काय रे, परपेंडिक्युलर आहे, बरोबर. त्याच्यातला हा अँगल किती आहे, 60, तर हा किती असणार, 30. वा वा वा, समजतंय. मग मला सांगा हा इन्सिडेंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि हा रिफ्रॅक्टेड रे त्याने नॉर्मलशी केलेला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 30. म्हणजेच इथं मी स्नेल्स लॉ अप्लाय करतोय बघा. अप्लाय स्नेल्स लॉ काय येणार बघा, इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय 1 इंटू साइन ऑफ आय. का तर आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स फाइंड आउट करायचं, बरोबर. 1 इंटू साइन ऑफ आय इज इक्वल टू ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इंटू साइन ऑफ किती रे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 30 डिग्री. ओके, मग साइन ऑफ आय
इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे √2i इंटू साइन ऑफ 30. साइन ऑफ 30 किती येतो सांगा हाफ येतो. किती येतो हाफ येतो. ओके मग साइन ऑफ i इज इक्वल टू √2 इंटू हा जो हाफ आहे त्याला काय लिहू शकतो आपण √2 इंटू √2. या √2 बरोबर हे √2 कॅन्सल झाली. मग काय ना साइन ऑफ i इज इक्वल टू 1/√2. मग i इज इक्वल टू काय ना साइन इनवर्स 1/√2. मग किती येतो i इज इक्वल टू साइन इनवर्स 1/√2 म्हणजे किती येतो 45 डिग्री. म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स किती पाहिजे 45 डिग्रीने आपण हा रे ऑफ लाईट इन्सिडेंट केला पाहिजे. तेव्हा जाऊन काय होणार आहे की हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो जाऊन ह्या मिरर वरती ह्या सिल्वर्ड सरफेस वरती पडेल, अलॉंग द नॉर्मल पडेल आणि रिफ्लेक्ट होऊन त्याचा पाथ रिट्रेस करेल. समजले प्रॉब्लेम? ठीक आहे. आता सिमिलरली अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला देणार आहे लेवल 2 चा. फॉर्म्युले पाठ करायचं सुरू आहे का तुमचं? फॉर्म्युले पाठ झाले पाहिजेत तेव्हा ते आपल्याला काय करता येतील अप्लाय करता येतील. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम दिला तुम्हाला लेवल 2 चा. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा अ रे अंडर हुज डेव्हिएशन ऑफ 30 डिग्री वेन इन्सिडेंट ऑन इक्विलॅटरल प्रिझम. बघा डेव्हिएशनला मी अंडरलाईन करतो का तर तो मला डेटा आहे असं वाटतंय. गिवन डेटा त्याच्यावरून समजतं मला डेल्टाची व्हॅल्यू किती आहे सांगा 30 डिग्री आहे एक. त्याच्यानंतर पुढे कशावरती रे ऑफ लाईट इन्सिडेंट होतोय तर इक्विलॅटरल प्रिझम वरती. इक्विलॅटरल प्रिझम म्हणजे तिन्ही बाजू कशा असतात सेम. जर तीन बाजू सेम असतील तर तिन्ही अँगल पण कसे असणार सेम. लक्षात ठेवायचं फॉर इक्विलॅटरल प्रिझम अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ प्रिझम किती असतो 60 डिग्री. आलं लक्षात? लक्षात ठेवायचं सगळे अँगल सेम असतात. सेम म्हणजे किती येणार 60 60 60. म्हणजेच इक्विलॅटरल प्रिझम आहे एक. त्या इक्विलॅटरल प्रिझम वरती हा समजा इक्विलॅटरल प्रिझम आहे बरोबर. समजा ए बी आणि सी हा एक इक्विलॅटरल प्रिझम आहे. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिला सांगा √2 दिलाय बरोबर. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे रे फाइंड द अँगल मेड बाय द रे इनसाइड द प्रिझम विथ बेस. समजा हा एक रे ऑफ लाईट असा इन्सिडेंट झाला आतमध्ये आला बरोबर. तिथे रिफ्रॅक्ट झाला. रिफ्रॅक्ट होऊन हा जो आतमधला रे आहे बघा हे जे दोन रे आहेत हा एक आहे ना हा एक आहे हे दोन बाहेरचे आहेत प्रिझमच्या बाहेरचे रे आहेत. आपल्याला प्रिझमच्या आतमधला रे म्हणजे हाच एकच दिसतो बरोबर आहे की नाही सांगा इथून ते इथपर्यंत. ह्या रेने प्रिझमच्या बेसशी किती अँगल बनवलाय हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके आता काय काय दिलं बघा डेव्हिएशन दिलं 30 डिग्री. इक्विलॅटरल प्रिझम आहे म्हणजे अँगल ऑफ प्रिझम 60 डिग्री आपल्याला समजलं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला √2. ह्या सगळ्यावरून आपल्याला हा जो अँगल ह्या रेने ह्या बेसशी बनवलेला अँगल फाइंड आउट करायचा आहे. मला सांगा काय पॉसिबिलिटीज आहे रे ह्या रेची ह्या बेसशी बनवण्याची अँगल. एकच पॉसिबिलिटी एकच चान्स काय सांगा मला. एक तर काय होऊ शकतो हा जो रे आहे तो मिनिमम डेव्हिएशनच्या केसमध्ये ह्या बेसला कसा होऊ शकतो पॅरलल होऊ शकतो. तुम्हाला माहित आहे हा जो रे ऑफ लाईट आहे हा ह्या बेस बीसीशी पॅरलल केव्हा जाईल रे जेव्हा डेव्हिएशन किती होईल मिनिमम होईल. आपण काय करूया अगोदर हे जे दिलेलं डेव्हिएशन आहे हे मिनिमम आहे का माहित नाही. अगोदर आपण काय फाइंड आउट करूया मिनिमम डेव्हिएशन फाइंड आउट करू. जर मिनिमम डेव्हिएशन हे 30 आलं तर ह्याचा अर्थ काय हा जो रे ऑफ लाईट आहे हा रे ऑफ लाईट बेस बीसीशी पॅरलल आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजेच फर्स्ट फाइंड डेल्टा एम. ओके इफ मिनिमम डेव्हिएशन डेल्टा एम इज इक्वल टू गिवन डेल्टा बरोबर आहे then ray will parallel to base आपण म्हणू शकतो. ओके ठीक आहे. आता कसं मिनिमम डेव्हिएशन फाइंड आउट करायचं बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँगल ऑफ प्रिझम ह्याच्यावरून आपण मिनिमम डेव्हिएशन कसं फाइंड आउट करायचं तर मिनिमम डेव्हिएशन साठी आपल्याकडे फॉर्म्युला कुठला सांगा. थिन प्रिझम सांगितलाय का नाही म्हणजे थिन प्रिझमचा फॉर्म्युला नाही वापरू शकत आपण. साइन ऑफ कोणता फॉर्म्युला ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवायडेड बाय साइन ऑफ a/2. ओके मग हा फॉर्म्युला वापरतोय. व्हॅल्यू टाकली मी म्हणजे काय येणार √2 इज इक्वल टू पलीकडे साइन ऑफ ए किती दिलाय बघा 60 प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवायडेड बाय साइन ऑफ 60/2. ओके मग हे किती येणार आहे √2 इज इक्वल टू साइन ऑफ 60 प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवायडेड बाय साइन 60/2 म्हणजेच काय साइन 30. साइन 30 किती असतो हाफ असतो.
हाफ म्हणजे काय ना सांगा, हा 1 अपॉन 2, अपॉनचा 2 कुठे गेला, वर गेला, बरोबर. हा जो पलीकडला 2 आहे तो अलीकडे आल्यानंतर काय होईल सांगा, √2 अपॉन 2 इज इक्वल टू किती येणार, साइन ऑफ 60 प्लस डेल्टा एम अपॉन 2. लक्षात येते का बघा. आता हा जो 2 आहे ह्याला कसं लिहू शकतो मी, √2 अपॉन, या 2 ला लिहिला √2 इंटू √2 इज इक्वल टू पलीकडे काय येणार आहे, साइन ऑफ 60 प्लस डेल्टा एम अपॉन 2. हे कॅन्सल झालं, पलीकडला साइन अलीकडे आला, साइन इनवर्स 1 अपॉन √2 इज इक्वल टू पलीकडे किती राहणार आहे, 60 प्लस डेल्टा एम अपॉन 2. साइन इनवर्स 1 अपॉन √2 किती येतो, 45 इज इक्वल टू 60 प्लस डेल्टा एम अपॉन 2. हा 2 अलीकडे आला काय होईल, 90 इज इक्वल टू 60 प्लस डेल्टा एम. हा 60 अलीकडे आला, 90 मायनस 60 30 इज इक्वल टू डेल्टा एम. म्हणजेच ह्या दिलेल्या सगळ्या माहितीवरून मिनिमम डेव्हिएशन फाइंड आउट केलं मी. किती आलं, 30 डिग्री आलं. परंतु त्याने किती डेव्हिएशन दिलंय, 30 डिग्री. परंतु त्याने अगोदर सांगितलं नव्हतं की मिनिमम डेव्हिएशन आहे. परंतु मी मिनिमम डेव्हिएशन कॅल्क्युलेट केलं तर 30 एवढं चाललं. म्हणजे इथं डेल्टा म्हणजे त्यांनी दिलेलं डेव्हिएशन हे मिनिमम डेव्हिएशन एवढे येते. याचा अर्थ रे विल कसा रे, पॅरालल टू बेस. म्हणजे अँगल किती होणार आहे, 0 अँगल होणार आहे. हा जो रे आहे आतमधला हा बेसला कसा होईल, पॅरालल होईल. आणि त्याने बनवलेला त्या बेसचे अँगल किती असणार आहे, तर पॅरालल असेल तर 0 डिग्री असणार. लक्षात आलं, ठीक आहे फ्रेंड्स. अजून एक प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला. काय प्रॉब्लेम दिला जरा वाचा बघू. A ray of light is incident at an angle 60 degree on one face of prism which has an angle 30 degree. The emerging ray makes 30 degree with incident ray. Show that the emergent ray is perpendicular to the face through which it emerges out and find also refractive index. बघा थोडंसं रिअलाइज करा. मी डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. बघा जमतंय की तुम्हाला, आवश्यकता नाही डायग्राम ड्रॉ करायची तरी सुद्धा ड्रॉ करतो मी. एक प्रिझम घेऊया आपण ए बी आणि सी. ओके, लाईन बाय लाईन जाऊया. रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट ॲट अन अँगल 60 डिग्री ऑन वन फेस. समजा आपण तो फेस कुठला आहे, ए बी असं कन्सिडर करूया. ह्या फेस ए बी वरती इथं एक प्रिझम छोटासा ड्रॉ करतो स्पेस ऍडजस्ट करण्यासाठी. हा एक छोटासा प्रिझम आहे. ह्या प्रिझम ए बी सी, बरोबर. ह्या प्रिझम वरती एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाला. किती अँगलने इन्सिडेंट होतोय, 60 डिग्री. बघा अँगल आयडेंटिफाय करा. तुम्हाला 60 डिग्री म्हटलं की तुम्ही अँगल ऑफ प्रिझम घ्याल. इथं काय सांगितलंय, रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट ऍट अँगल 60 डिग्री. म्हणजे एखादा रे ऑफ लाईट किती अँगलने येतोय, तर 60 डिग्री. म्हणजे हा काय सांगा, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. एक गोष्ट समजली आपल्याला, अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज इक्वल टू किती रे, 60 डिग्री. ओके, ठीक आहे. ऑन वन फेस ऑफ द प्रिझम, समजा फेस ए बी वरती तो रे ऑफ लाईट इन्सिडेंट झालाय. बर, विच हॅज अ अँगल 30 डिग्री. कुणावरती रे ऑफ लाईट आलाय, प्रिझम वरती. कुणावरती आलाय, प्रिझम वरती, ज्याचा अँगल किती आहे, 30 डिग्री आहे. म्हणजे आता हा जो 30 आहे हा काय आहे, अँगल ऑफ प्रिझम आहे. लक्षात, प्रिझमचा अँगल 30 डिग्री आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स 60 डिग्री दिलाय. त्याच्यानंतर अँगल ऑफ प्रिझम दिलाय 30 डिग्री. त्याच्यानंतर अँगल ऑफ डेव्हिएशन दिलंय, तुम्हाला सांगितलं 30 डिग्री. बघा डेव्हिएशन कुणाच्या मधला अँगल, इमर्जिंग रे आणि इन्सिडेंट रे दोघांच्या मधला अँगल दिलाय तो. दॅट इज मीन ऑफ अँगल ऑफ डेव्हिएशन 30 डिग्री. तर दाखवायचा काय, इमर्जंट रे जो आहे तो परपेंडिक्युलर टू द फेस थ्रू विच इट इमर्जेस. म्हणजे समजा हा एक प्रिझम आपण कन्सिडर केला, बरोबर. हा इन्सिडेंट रे आहे, बरोबर. हा अँगल झाला 60 डिग्री. तर हा रिफ्रॅक्ट होऊन ह्या सरफेस मधून जो रे ऑफ लाईट बाहेर पडणार आहे तो ह्या ए बी आणि सी, समजा हा प्रिझम आहे, तर एसी ला कसा जाईल, परपेंडिक्युलर बाहेर जाईल. द इमर्जंट रे इज परपेंडिक्युलर टू द फेस थ्रू विच इट इमर्जेस. म्हणजे इमर्जंट रे जो आहे तो एसी मधून इमर्ज आउट होतो आणि ह्याच्यातून बाहेर पडताना परपेंडिक्युलर जाईल. परपेंडिक्युलर जाईल म्हणजेच हा अलॉंग द कसा जायला पाहिजे, नॉर्मल जायला पाहिजे, बरोबर. तेव्हाच आपण म्हणू शकतो ना, कारण नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. म्हणजेच इमर्जंट रे जो आहे तो अलॉंग द नॉर्मल जातोय, हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे, बरोबर. मग आपल्याला काय दाखवायचं, टू प्रूव्ह द इमर्जंट रे moves along normal. ओके, दॅट इज अँगल ऑफ इमर्जन्स हा किती आहे, 0 असला पाहिजे, बरोबर आहे की नाही. हा जो अँगल ऑफ इमर्जन्स आहे तो
इमर्जंट रे आणि नॉर्मलच्या मधला अँगल असतो तो किती असला पाहिजे, 0 डिग्री असला पाहिजे, तेव्हाच हा रे ऑफ लाईट अलॉंग द नॉर्मल जातोय असं आपण शुअर म्हणू शकू. आपल्याला ई जो आहे तो 0 दाखवायचा आहे. बघा बरं, आय ए डेल्टा ई म्हणजेच आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. हा फॉर्म्युला वापरू शकतो. आय ची व्हॅल्यू किती आहे बघा 60 प्लस ई इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 30, डेल्टाची व्हॅल्यू 30. म्हणजेच ई इज इक्वल टू 30 प्लस 30 60 आणि हा जो पलीकडे जाऊन 60 होणार आहे मायनस होईल. ई इज इक्वल टू किती झाला, 0 डिग्री झाला. म्हणजेच अँगल ऑफ इमर्जन्स 0 आहे. ह्याचा अर्थ इथे लिहू शकतो आपण द रे विल गो अलॉंग नॉर्मल. रे कसा जाईल रे, इमर्जंट रे विल गो अलॉंग नॉर्मल दॅट इज परपेंडिक्युलर टू एसी. एसी ला कसा गेला, परपेंडिक्युलर गेला. ओके, आता ह्याच्यावरून मला सांगा, हा आपल्याकडे माहित आहे हा अँगल ऑफ इन्सिडेंस हा R1 असतो, इथे एक R2 असतो. सांगा इथं R2 आणि अँगल ऑफ इमर्जन्स किती होईल रे, 0 होईल. कारण बघा सांगा, हा जो रे आहे तो अलॉंग द नॉर्मल गेलाय बरोबर, आणि R2 काय रे, हा जो रे आहे त्या रेने नॉर्मलशी बनवलेला अँगल म्हणजे R2 म्हणतो आपण. मग हिअर R2 इज इक्वल टू 0 अँड ऑल्सो अँगल ऑफ इमर्जन्स इज ऑल्सो इक्वल टू 0 बरोबर. मग तुम्हाला माहित आहे रिलेशन R1 प्लस R2 इज इक्वल टू ए, हा फॉर्म्युला माहित आहे. मग R2 तर 0 आहे, मग R1 इज इक्वल टू काय झाला, ए झाला. बरं, आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग मी इथं काय करतो, इथं स्नेल्स लॉ अप्लाय करतो. स्नेल्स लॉ अप्लाय केल्यानंतर बघा, स्नेल्स लॉ ह्या सरफेस वरती काय येणार आहे, 1 ह्या सरफेसचा रिफ्रॅक्टिव्ह म्हणजे या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 इंटू साइन ऑफ 60 इज इक्वल टू आतला म्यू साइन ऑफ R1. ओके, साइन 60 किती येतो, √3/2 इज इक्वल टू म्यू साइन ऑफ R1 ला काय म्हणू, ए म्हणू शकतो बरोबर. √3/2 इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इंटू साइन ऑफ ए किती आहे सांगा, ए ची व्हॅल्यू किती टाकली, ए ची व्हॅल्यू इथे दिली बघा 30 डिग्री, साइन 30 डिग्री. साइन 30 किती येतो, हाफ येतो. हा 2 कॅन्सल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बिकम्स √3. ह्याच्यातल्या कंडिशन्स लक्षात राहायला पाहिजेत बघा. कोणत्या कंडिशन्स आहेत, जर अँगल ऑफ इमर्जन्स 0 येतोय तर इमर्जंट रे हा अलॉंग नॉर्मल जातोय, परपेंडिक्युलर टू द सरफेस जातोय, ही कंडिशन आहे. उलट आपण म्हणू शकतो, जर रे ऑफ लाईट परपेंडिक्युलर टू द सरफेस बाहेर पडतोय म्हणजे अँगल ऑफ इमर्जन्स 0 असणार. ओके, ही एक कंडिशन. त्याच्यानंतर ह्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मधली कोणती कंडिशन होती बघा, जर रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, एखादा सरफेस प्रिझमचा सिल्वर्ड केला तर तो सरफेस काय म्हणून काम करतो, मिरर म्हणून काम करतो, आणि त्याच्यावरती जाणारा रे काय होतो, रिफ्लेक्ट होतो. जर जाणारा रे त्याच डायरेक्शन मध्ये येतोय, त्याचा पाथ रिट्रेस करतोय, हे कधी शक्य आहे, जेव्हा रे ऑफ लाईट अलॉंग द नॉर्मल जात असेल. ओके, ह्या कंडिशन्स तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. पुढे आपल्याला बघायचा पुढचा पॉइंट आहे, एक 2-3 कंडिशन्स आहेत. एक आहे अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर ग्रेजिंग इमर्जन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर ग्रेजिंग इमर्जन्स. कंडिशन व्यवस्थित समजून घ्यायची आहे बघा. अँगल ऑफ इन्सिडन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे फॉर ग्रेजिंग इमर्जन्स. इमर्जन्स कसा असला पाहिजे, ग्रेजिंग. हा शब्द आपण बघितला होतो 2 टाईपच्या इन्सिडन्स वरती आपण जेव्हा स्टडी करत होतो मिररच्या केसमध्ये, तेव्हा आपण हा शब्द बघितला होता. 2 कोणकोणते इन्सिडन्स आहेत, नॉर्मल इन्सिडन्स आणि ग्रेजिंग इन्सिडन्स बरोबर. समजा ही मिरर असेल, मिररला पॅरलल एखादा रे ऑफ लाईट जात असेल तर त्याला आपण कसला इन्सिडन्स म्हणत होतो, ग्रेजिंग इन्सिडन्स. आणि अलॉंग द नॉर्मल म्हणजेच मिररला परपेंडिक्युलर येत असेल तर तो नॉर्मल इन्सिडन्स. मग इथे इमर्जन्स जो आहे तो ग्रेजिंग पाहिजे. ग्रेजिंग पाहिजे म्हणजेच एक प्रिझम ड्रॉ करूया बघा अगोदर. हा समजा एक प्रिझम आहे, ए बी आणि सी. या प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा म्यू आहे बरोबर, आणि हा अँगल ऑफ प्रिझम आहे बरोबर. तर हा अँगल ऑफ इन्सिडन्स, समजा हा इन्सिडेंट रे आणि हा जो आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. ओके, हा रिफ्रॅक्टेड रे आणि हा जो इमर्जंट रे आहे हा नॉर्मल झाला. हा जो इमर्जंट रे आहे तो इमर्जंट रे जर ह्या एसी सरफेसला पॅरलल जात असेल, अलॉंग द सरफेस जात असेल तर आपण कसला त्याला इमर्जन्स म्हणणार, ग्रेजिंग इमर्जन्स. ओके,
ह्या केसमध्ये अँगल ऑफ इमर्जन्स किती होणार 90 डिग्री होणार. बघा ग्रेझिंग इमर्जन्स म्हणजे काय रे, इथं लिहून ठेवूया इमर्जंट रे along surface through which it emerges. ओके, इमर्जंट रे जो आहे तो कसा जायला पाहिजे अलॉंग द सरफेस, ज्याच्यामधून तो बाहेर पडतोय त्या सरफेसच्या अलॉंग, त्या सरफेसला पॅरलल, त्या सरफेसच्या अलॉंग जर जात असेल तर त्या इमर्जन्सला कसला इमर्जन्स म्हणायचं ग्रेझिंग इमर्जन्स. आणि ग्रेझिंग इमर्जन्सच्या केसमध्ये अँगल ऑफ इमर्जन्स हा किती असतो 90 डिग्री असतो. लक्षात राहील हे, ठीक आहे. म्हणजेच अँगल ऑफ इमर्जन्स 90 होण्यासाठी अँगल ऑफ इन्सिडेंस किती असला पाहिजे असं आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, फॉर ग्रेझिंग इमर्जन्स व्हॉट विल बी द अँगल ऑफ इन्सिडेंस. ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडेंस समजा आपण लेट करूया आयजी हा काय आहे रे अँगल ऑफ इन्सिडेंस फॉर ग्रेझिंग इमर्जन्स. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे तर हा आयजी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. रिफ्रॅक्शन किती टाइम झाले बघा, रिफ्रॅक्शन 2 टाइम झाले, इथे एकदा झाले इथे एकदा झाले. पहिल्यांदा आपण स्नेल्स लॉ अप्लाय करूया. स्नेल्स लॉ कुठल्या सरफेसला, पहिल्यांदा एसी सरफेसला अप्लाय करूया. सरफेस एसी सरफेसला स्नेल्स लॉ अप्लाय करूया. ओके, बघा इकडे कोणतं मीडियम आहे एअर आहे, त्याच्या आतमध्ये म्यू इंटू साइन ऑफ हा समजा काय घेऊया रे R2 घेऊया आणि हा काय होतो रे R1 असतो, बरोबर आहे का नाही. म्यू इंटू साइन ऑफ R2 इज इक्वल टू 1 हवेत आहे का नाही 1 इंटू साइन ऑफ अँगल ऑफ इमर्जन्स किती आहे E, बरोबर. म्यू इंटू साइन ऑफ R2 इज इक्वल टू साइन E किती आहे E टाकला 90, साइन 90 किती येतो रे 1 येतो. म्यू साइन R2 इज इक्वल टू 1, देअरफॉर किती येणार रे साइन R2 इज इक्वल टू 1 अपॉन म्यू, देअरफॉर R2 इज इक्वल टू साइन इनवर्स 1 अपॉन म्यू. अरे पण साइन इनवर्स 1 अपॉन म्यू म्हणजे काय असतो क्रिटिकल अँगल असतो. क्रिटिकल अँगलचा काय फॉर्म्युला आहे साइन इनवर्स 1 अपॉन म्यू, म्हणजे R2 हा काय होणार आहे आयसी होणार आहे. लक्षात आलं, R2 काय व्हायला पाहिजे आयसी व्हायला पाहिजे, तेव्हाच हा जो रे ऑफ लाईट आहे तो कसा जाईल अलॉंग द इंटरफेस किंवा अलॉंग द सरफेस एसी. ओके, ठीक आहे. आता परत एकदा मी काय करतोय बघा, ह्या एबी सरफेस वरती स्नेल्स लॉ अप्लाय करतोय. स्नेल्स लॉ ऑन एबी सरफेस, ओके. कसा लावणार बघा, इकडे कोणतं मीडियम आहे हवा, हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 इंटू साइन ऑफ कोणतं अँगल आयजी इज इक्वल टू याच्यात मग कोणता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू साइन ऑफ R1. लक्षात आलंय, ठीक. मग साइन ऑफ आयजी इज इक्वल टू किती येणार आहे रे म्यू इंटू साइन ऑफ R1. चालेल. आता हा जो आहे आयजी फक्त पाहिजे, मग हा साइन पलीकडे गेला काय ना सांगा आयजी इज इक्वल टू साइन इनवर्स म्यू इंटू साइन ऑफ R1. चालेल. अरे अच्छा, पण R1 म्हणजे किती येणार आहे बघू बरं. बट तुम्हाला माहित आहे R1 प्लस R2 इज इक्वल टू किती असतो ए असतो, बरोबर. मग R1 प्लस R2 किती आहे सांगा आयसी आहे इज इक्वल टू ए, R1 इज इक्वल टू ए मायनस आयसी. ही जी R1 ची व्हॅल्यू आहे तिथं टाकूया का, ठीक आहे. मग इथे ना सांगा आयजी इज इक्वल टू साइन इनवर्स म्यू इंटू साइन इंटू ब्रॅकेट ए मायनस आयसी. चालेल. साइन ए मायनस आयसी, साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला लावा बघू. आयजी इज इक्वल टू साइन इनवर्स म्यू, साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय लागणार साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ आयसी. ओके, साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय तो साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ओके, मी इथे काय येणार सांगा साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ आयसी मायनस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ आयसी. ठीक आहे. बघा मग आता सिम्प्लिफिकेशन करूया. साइन ऑफ आयसी म्हणजे काय पुट साइन आयसी किती येतो रे 1 अपॉन म्यू येतो. आठवते का बघा साइन आयसी काय असतो 1 अपॉन म्यू येतो. ओके, क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला येतो साइन आयसी इज इक्वल टू 1 अपॉन म्यू. कॉस आयसी काय यायला पाहिजे विचार करा बघू. साइन स्क्वेअर आयसी प्लस कॉस स्क्वेअर आयसी इज इक्वल टू 1 येतोय.
याच्यापैकी साइन स्क्वेअर आय सी किती येणार आहे 1/μ² प्लस कॉस स्क्वेअर आय सी इज इक्वल टू 1. बरोबर आहे. कॉस स्क्वेअर आय सी इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थेटा प्लस कॉस स्क्वेअर थेटा इज इक्वल टू 1. तोच लावला ना मी. साइन आय सी ची व्हॅल्यू टाकली 1/μ, त्याचा स्क्वेअर 1/μ². हा पलीकडे जाऊन कॉस स्क्वेअर आय सी इज इक्वल टू 1 मायनस 1/μ². ओके. मग आता हे सिम्प्लिफिकेशन केलं काय μ² मायनस 1/μ² इज इक्वल टू कॉस स्क्वेअर आय सी. मग कॉस आय सी किती येणार रे. कॉस आय सी येणार हे 1/μ आला. राहिला काय ब्रॅकेटमध्ये दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला मी. μ²चा स्क्वेअर रूट μ. बरोबर. राहिला काय μ² मायनस 1. बघा कॉस आय सी ची व्हॅल्यू मिळाली किती 1/μ इंटू ब्रॅकेट μ² मायनस 1. आणि साइन आय सी ची व्हॅल्यू किती आहे सांगा 1/μ आहे. इथं टाकूया हे आयजीच्या टर्म्स मध्ये. आयजीच्या याच्यात किती टाकतोय बघा आता मी. आयजी इज इक्वल टू साइन इनवर्स म्यू. ठीक आहे. येणार काय सांगा साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ आय सी सांगा. कॉस ऑफ आय सी μ² मायनस 1/μ. ओके. कॉस ऑफ आय सी काय टाकला μ² मायनस 1/μ. ठीक आहे. इकडे काय येणार परत मायनस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ आय सी किती आहे 1/μ. ठीक आहे. 1/μ इथं सुद्धा आहे 1/μ इथं सुद्धा आहे. कॉमन काढून कॅन्सल करू शकतो आपण. आय जी इज इक्वल टू साइन इनवर्स म्यू इंटू ह्याच्यातला 1/μ कॉमन काढला बघा आणि ह्याच्यातला पण 1/μ राहिले. काय सांगा बरं साइन ऑफ ए इंटू रूट μ² मायनस 1 मायनस कॉस ऑफ ए. म्यू कॅन्सल. आय जी इज इक्वल टू साइन इनवर्स विचार करा बघू साइन ए इंटू रूट μ² मायनस 1 मायनस कॉस ऑफ ए. हा काय झाला रे एवढा अँगल ऑफ बघा एवढा काय पाहिजे अँगल ऑफ इन्सिडन्स पाहिजे. तेव्हा जाऊन काय होईल रे इमर्जंट रे जो आहे तो अलॉंग द सरफेस एसी जाईल आणि अँगल ऑफ इमर्जन्स किती होईल 90 होईल. लक्षात आलं. अँगल ऑफ इमर्जन्स 90 केव्हा होईल जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स किती असेल एवढा असेल. समजते. ठीक. समजलंय. अँगल ऑफ इन्सिडन्स किती असला पाहिजे कशासाठी फॉर ग्रेझिंग इमर्जन्स. म्हणजेच इमर्जन्स जो आहे तो कसा पाहिजे ग्रेझिंग. उलट विचार करा बघू जर इन्सिडन्स ग्रेझिंग केला आणि कंडिशन अशी ठेवली की जो रे ऑफ लाईट आहे तो रे ऑफ लाईट इमर्ज नाही झाला पाहिजे. म्हणजेच प्रिझम मधून बाहेर नाही निघला पाहिजे. त्याला असं म्हणूया आपण नो इमर्जन्स कंडिशन. नो इमर्जन्स कंडिशन. नो इमर्जन्स कंडिशन म्हणजे इमर्जन्स नाही झाला पाहिजे. रे ऑफ लाईट प्रिझम मधून बाहेर नाही पडला पाहिजे. कुठल्या सरफेस मधून समजा एसी सरफेस मधून. आपण समजा हा प्रिझम घेतोय मी ए बी सी. ओके. ठीक आहे. नो इमर्जन्स कंडिशन ऍट ग्रेझिंग इन्सिडन्स. लक्षात येते का बघा ग्रेझिंग म्हटल्यानंतर लक्षात आलं तुम्हाला रे ऑफ लाईट कसा आला पाहिजे अलॉंग द सरफेस आला पाहिजे. बरं इन्सिडन्स आहे म्हटल्यानंतर इन्सिडेंट रे जो आहे तो कसा आला पाहिजे अलॉंग द सरफेस आला पाहिजे. ओके. बरोबर. या केसमध्ये असा आला पाहिजे. आता मला सांगा अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला आय इज इक्वल टू झाला 90 डिग्री. ठीक आहे. मग हा समजा रिफ्लेक्ट होऊन असा रे ऑफ लाईट गेला अलॉंग द सरफेस आल्यामुळे अँगल ऑफ इन्सिडन्स 90 झाला आणि रिफ्रॅक्टेड रे असा गेला समजा हा R1 झाला. बरोबर. आणि अशी कंडिशन आहे की हा जो रे ऑफ लाईट आहे हा एसी मधून बाहेर नाही पडता कामा नये. बाहेर पडता कामा नये याचा अर्थ हा रे ऑफ लाईट तर काय झालं पाहिजे रे त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजेच रे ऑफ लाईट बाहेर न पडता आतल्या आतच काय झालं पाहिजे रिफ्लेक्ट झाला पाहिजे. बरोबर. म्हणजे इथं काय होणं गरजेचं आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणं गरजेचं आहे. कधी होतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा जो अँगल आहे तो कसला आहे R2. बरोबर. म्हणजेच R2 कसा असला पाहिजे फॉर नो इमर्जन्स ऍट AC TIR should
टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं पाहिजे ना, एसी शुड हॅपन. ओके, लक्षात आलं? ठीक. मग आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कधी शक्य आहे मला सांगा? हा जो R2 आहे हा ग्रेटर दॅन किती असला पाहिजे? क्रिटिकल अँगल. माहिती आहे तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची कंडिशन काय? अँगल ऑफ इन्सिडेंस शुड बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. ओके, क्रिटिकल अँगल पेक्षा हा जो अँगल ऑफ इन्सिडेंस आहे हा कसा असला पाहिजे? जास्त असला पाहिजे. लक्षात येतंय? सगळ्यात लेवल 2 च्या सगळ्यात लेवल हायच्या कन्सेप्ट आहेत ह्याच्यापेक्षा वेगळं काय येणार नाही तुम्हाला. बघा आता काय करू आपण? हा जो स्नेल्स लॉ आहे ह्या स्नेल्स लॉ ह्या AB सरफेसवरती अप्लाय करूया. इथं रिफ्रॅक्शन झाले ना, इथं तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालंय. मग इथं स्नेल्स लॉ अप्लाय केला. स्नेल्स लॉ ऍट AB. बरं बघा, सांगा काय इथं 1 याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हवेचा 1 इंटू साइन ऑफ अँगल किती आहे? 90 आहे. ओके, इज इक्वल टू म्यू इंटू साइन ऑफ R1. ओके, ठीक आहे. मग साइन 90 किती येतो? 1 इज इक्वल टू काय येणार? म्यू साइन R1. हा म्यू अलीकडे आला काय येणार सांगा? म्यू अलीकडे आल्यानंतर काय येणार? 1/म्यू इज इक्वल टू साइन ऑफ R1. मग R1 इज इक्वल टू काय येणार? साइन इनवर्स 1/म्यू. अरे पण हा तर कशाचा फॉर्म्युला? क्रिटिकल अँगलचा. म्हणजे R1 शुड बी इक्वल टू क्रिटिकल अँगल. समजलं? R1 कसा असला पाहिजे? क्रिटिकल अँगल असला पाहिजे. उलट समजा इन्सिडेंट रे असा आला असता आणि हा क्रिटिकल अँगल असता, तर हा जो आहे हा अँगल किती असता? 90 डिग्री असता. तसंच आहे हे. जर हा अँगल 90 ठेवलाय तर हा किती असणार? मग क्रिटिकल अँगल असणार. ओके, बर. आता आपल्याला काय कंडिशन सांगितली? हा जो रे ऑफ लाईट आहे तो प्रिझमच्या बाहेर नाही जाता कामा नये. म्हणजेच कसला आहे? नो इमर्जन्स कंडिशन. मग फॉर नो इमर्जन्स काय झालं पाहिजे रे? TIR झालं पाहिजे. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन साठी तुम्हाला काय माहित आहे रे? अँगल ऑफ इन्सिडन्स. आता इथं अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे? R2 जो आहे तो कसा पाहिजे? क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त पाहिजे. अँगल ऑफ इन्सिडन्स शुड बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. then and then only total internal reflection will happen and ray of light will not emerge out. ओके, रे ऑफ लाईट बाहेर पडणार नाही. आता R2 जो आहे तो कसा पाहिजे? IC पेक्षा जास्त पाहिजे. मी आता दोन्हीकडे R1 ऍड करतो. R1 प्लस R2 ग्रेटर दॅन IC प्लस R1. ओके, अरे R1 प्लस R2 म्हणजे काय रे? प्रिझम आहे, अँगल ऑफ प्रिझम आहे. ग्रेटर दॅन IC प्लस R1 म्हणजे काय? परत ICच आहे. मग काय ना सांगा? A ग्रेटर दॅन 2IC. ओके, हा 2 जर अलीकडे आला तर काय ना सांगा? A/2 ग्रेटर दॅन IC. लक्षात येते? हा 2 अलीकडे घेतला मी. दोन्ही बाजूचा साइन घेतला तर साइन ऑफ A/2 ग्रेटर दॅन साइन ऑफ IC. अरे पण साइन ऑफ IC म्हणजे काय असतो रे? 1/म्यू असतो. बरोबर. मग साइन ऑफ A/2 ग्रेटर दॅन 1/म्यू. बरोबर. ही कंडिशन आहे. ह्या कंडिशनच्या वेळीच काय होईल रे? रे ऑफ लाईट या प्रिझम मधून बाहेर पडणार नाही. म्हणजेच तुम्हाला काय करायचं? प्रिझमचा अँगल जो आहे त्याचा हाफ आणि त्याचा काय घ्यायचा? साइन. हा जो आहे ह्याचे येणार आन्सर हे कसं आहे? 1/म्यू पेक्षा जास्त पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच फक्त काय होईल रे? रे ऑफ लाईट कशामधून बाहेर पडणार नाही? प्रिझम मधून बाहेर पडणार नाही. ओके, लक्षात आलं?